कोण पुण्य कोणा गाठी, कोण पुण्य कोणा गाठी, जासी ऐसी यांची भेटी। जी हरी धरिला मनी, दिली संसारासी पाणी। कोण हा भाग्याचा, कोण हा भाग्याचा, बोले ऐसी अंशी वाचा। जी हरी धरिला मनी, दिले संसारासी पाणी। तुका म्हणे त्यांचे भेटी, होय संसाराची तुटी। जी हरी धरिला मनी, दिले संसारासी पाणी। पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन। स्मरण होय सकळ विदयांचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो नियता।
आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कलां शरण शरण एकनाथा पायी माता ते दोष ऐसियांची भेटी जी हरी धरिला मनी दिले संसारासी पाणी अखिल कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज भगवान पांडुरंगाच्या संकीर्तन निरूपणासाठी निवडलेला भंग वारकरी संप्रदायातील थोर संत विश्ववंदनीय विश्वोद्धारक श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्वाचा कुठल्या भाग्यवान पुरुषाला संत भेट होईल कोणतं पुण्य त्याच्या पदरी असावं अशा प्रकारे या अभंगात संतांचं महिमान प्रगट करतात. विठ्ठल सालाबादाप्रमाणे चालत असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष दुसरे श्री पवनपुत्र हनुमान व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान कळस निर्माण बांधकाम करता अखंड हरिनाम सप्ताह आयोजन आणि या सप्ताहातील माझ्याकडे आलेली ही 6व्या दिवसाची कीर्तन सेवा आहेत. सर्व परमपूज्य महंत 1008 रामेश्वरानंद भारती महाराज महेश महाराज नवपुते यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव आहे. उपस्थित गुणीजन वारकरी मंडळी वेळ भरपूर झालेला आहे. सर्वांना वंदन करतो आणि खरं म्हणजे आता 10 वाजले आणि 10:30ला आपल्याला संपवायचं आहे आणि तरी आणखी तुमचं येणंच चालू आहे. कारण वर्ष दुसरं आहे. ठेवा होईल हळूहळू. 1 तपपूर्तीपर्यंत आपली आवड सांगण्याचा तात्पर्य भाग एकच की हा मोठ्या भक्तिभावाने आपण उत्सव संपन्न करता. सर्व सप्ताह कमिटीच्या माध्यमातून माझ्याकडे सेवा आली. आमचे श्री दीपक महाराज, गणेश महाराज, ऋषिकेश महाराज, आमचे ओमप्रकाश महाराज, आदिनाथ महाराज, नवपुते महाराज, कांगणे महाराज, सगळे वारकरी विद्यार्थी सर्वांना वंदन करतो. साऊंड सिस्टमही चांगली आहे. थोडा याचा आवाज वाढाल पाक वाजायची थोडी थोडी कमी करा म्हणजे त्याच्यात चालीपुरतं झालं. माता भगिनी पुरुष मंडळी सर्वांना वंदन करतो. श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगाद्वारे तुकोबाराया संत महापुरुषांच्या जीवनातील विशेषता प्रतिपादन करतात की हे जे संत भेट आपल्या जीवनामध्ये आपल्याला व्हायची आहे असे संत भेट होणं कठीण आहे. ज्याच्या जीवनात होईल तो पुण्यवान असावा. कोण पुण्य कोणा गाठी. कारण संत भेटीसाठी पहिलं लागतं पुण्य आणि हे पुण्य दिसत नाही. पुण्य दिसत नाही. कोणाजवळ आहे काय सांगावा. कोण पुण्य कोणा गाठी ज्यासी ऐसियांची भेटी
आणि पुन्हा संत भेटीसाठी हे पुण्य कोणतं असावं आणि कोणाला हे संत भेटतील? पण ते संत कसे आहेत? जी हरी धरेला मनी दिले संसारासी पाणी, ज्यांनी देव मनात धरलेला आहे आणि संसाराला पाणी दिलेलं आहे. कोण हा भाग्याचा ऐसी आसी बोले वाचा? कोण भाग्यवान साधक आहे की जो संतांसोबत संभाषण करेल, संवाद करेल, बोलेल? तुकोबाराय सांगतात, हे पहा, संसाराला भेटणं, संतांना भेटणं म्हणजे संसाराची तुटी होणं आहे. तुका म्हणे त्यांची भेटी होय संसाराची तुटी, जी हरी धरेला मनी दिली संसाराची पाणी. अभंगाचा सरळ भावार्थ आपण पाहिला. विस्तृतरित्याने चिंतन बघूया. आपण बसलेले सर्व मायबाप श्रोते सज्जन टाळी वाजून भजन करत जा. विठ्ठल विठ्ठल. अनेक गोष्टी दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. त्याच्यामध्ये मनुष्य शरीर दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. पहिली गोष्ट, हे शरीर दुर्लभ आहे. पहा, आपल्याला प्राप्त झालं. तुलसीदासजी म्हणतात, बडे भाग माणूस तनु पावा, सुर दुर्लभ सदग्रंथ निगावा. राम सिया राम सिया राम जय जय राम. मोठ्या भाग्याने आपल्याला हे शरीर प्राप्त झालं. पावला हा देह कागटाळी न्याय, न घडे उपाय घडो आली सहज. अवचित देह मिळाला, अवचित निदान असं आहे. म्हणून पहिली गोष्ट, नरदेह दुर्लभ. आणि नरदेहाला आल्यानंतर मला देव मिळावा ही इच्छा निर्माण होणं दुर्लभ. मला सांगा, तुमच्या छत्रपती नगरमध्ये माणसं कमी आहेत का हो? सगळे कोण कीर्तनाला येत नाही? ही इच्छा, परमार्थाची इच्छा दुर्लभ आहे महाराज. तैसी दुर्लभ सद्बुद्धी, जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदधी निरंतर. सद्बुद्धी, सद्विचार, मुमुक्षुता दुर्लभ आहे. जितके फळ झाडाला लागलेले असतात, बार त्याच्यापेक्षा अधिक असतो. तुकाराम महाराज सांगतात, जेवढा बार लागला तेवढे फळ लागत येत असं नाही. जेवढे फळ लागले तेवढे फळ टिकते असं नाही. आणि जेवढे टिकते तेवढे पिकते असं नाही. मग जितका बार आहे त्याच्या निम्मे फळ आहे, जितके फळ आहे त्याच्या निम्मे टिकते, जितके टिकते त्याच्या निम्मे पिकते. तसं परमार्थामध्ये गर्दी जरी दिसली तरी देवासाठीचा साधक एखादा आहे. महुराईसी फळे नाही आली काही गळती, ते पक्वतैसे येती थोडे, अल्प आली नासती. काही गळती ते पक्वदसे येती थोडी, अल्पाढी नासती. महाराज सांगतात, जेवढे फळं लागते तेवढे पिकत नाही ना. तसे जेवढे माणसं दिसते तेवढे सगळे कीर्तनासाठी झाले असं थोडी. पंढरपूरला सप्ताहात एक कुत्र पाखवाच्या जवळ येऊन बसायचं. लोक म्हणायचे, कुत्र काय पुण्यवान आहे बा, नक्की मागच्या जन्मात वारकरी असलं पाहिजे. लोकाला माहितीच नाही कुत्र काय येत होतं. धुम्मा पानाची कणिक उडायची, ती कणिक खायला कुत्र येत होतं. कुत्र कीर्तनाला येत भिन्न भिन्न प्रकारे. तसं समाजाच्या प्रत्येकाच्या बुद्धीचे प्रकार, कोण कीर्तनाला येतं, कोण धंद्याला येतं, कोण कीर्तन पाहायला येत. ज्याच्या त्याच्या बुद्धीचे प्रकार वेगळे आहे ना. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये मुमुक्षुता फार दुर्लभ आहे. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्ध. ज्ञानोबराय सांगतात, सैन्यामध्ये भरती होण्यासाठी सगळेच मुलं योग्य असतात असं थोडी.
बरंच जेवढे सैन्यामध्ये भरती झाले सगळ्यांनाच वीरमरण येईल असं थोडी नाही. तसं आस्तेच्या महापुरी रिघताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतिरी विपायला निघे. तसं आस्थेच्या भक्तीच्या रस्त्यानं येणाऱ्या साधकातही देवापर्यंत आपली भक्ती रुजू करणारा साधक एखादा असतो. मग पहिलं सांगितलं मनुष्य शरीर दुर्लभ आणि दुसरं आहे मनुष्य शरीर मिळून भक्ती करण्याची इच्छा निर्माण होणं दुर्लभ. आणि तिसरी गोष्ट आहे संत संगती दुर्लभ आहे. तो कवर आहे सांगतात बहु अवघड संत संत भेट दुर्लभ आहे. तुम्ही म्हणता दुर्लभ आहे तर त्याचं कारण काय? लक्ष द्या लक्ष द्या. एक नजर इकडे कीर्तनकाराकडे ठेवा नाही तर झोपून तर राहा. शांत ते श्रवण करा ऐका. दुर्लभ आहे याचं कारण काय? एखादी गोष्ट एखाद्या वस्तूचा धान्याचा भाव कधी वाढतो? भेटायला नाही लागलं तेव्हा. एखाद्या महाराजाचे दर कधी वाढतात? तारखा जादा झाल्यावर. लक्षात आलं? तसं बाजरी ज्वारी कमी पिकली का भाव वाढत असतात. तसं संताचं पीकच मुळात कमी आहे. तुम्ही ध्यानावर आहे सगळे. संत कमी आहे. संत नावाचा घटक समाजात कमी आहे. माणसं भरपूर आहे पण संत थोडे आहे. मग असे थोडे संत दुर्लभ आहे. चंद्र अमृत सुखे सेवलेला हस्ताचा तार विधरवेला हेरा सागर तरवेला हरिया साधोची भेटन होईना. सुखी सेववेल सुखाने चंद्रामृत मिळेल. असता जाता रवी धरेल. सूर्यनारायणाला धरता येईल. हनुमानजीने धरलं. बाहे येळा सागर तरवेल. सावरकर हे समुद्र लंघून आले. परित्या साधूची भेटी न होईल गा. असे संत मिळत नाही. तुम्हाला सांगत होतो की ते दुर्लभ आहे कारण संत कमी आहे. माणसं भरपूर आहे. दुसरी गोष्ट जे संत आहेत ते तोंडानं म्हणत नाही मी संत आहे म्हणून. संतांचे चिन्ह. जे संत आहेत ते म्हणत नाही मला मोठा हार घाला, माझं कीर्तन ठेवा, माझी पूजा करा. म्हणतच नाही. जे म्हणते असं समजायचं ते संत नाहीच. मी 100% सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणताला असं कसं काय? ज्ञानेश्वरीत लिहिलं म्हणून, गाथ्यात लिहिलं म्हणून. पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी नायकावी. अहो उलट ते वेडवे माझी दडे
महिमे भेने वेडेपणा मिरवून घेतात. चातुर्य लपवी महत्व हरवी पिसेपण मिरवी आवडोनी. समाज आपल्यापासून दूर जावा आणि आपण देवाच्या जवळ जावं. कसं आपण म्हणजे संतांना असं वाटतं की आम्ही देवाच्या जवळ गेलो पाहिजे आणि लोक दूर गेले पाहिजे. लोकांच्या नादी लागल्यावर देव दूर जातो आणि लोक जवळ येते. विठ्ठल लौकिक फार कठीण आहे. नवे हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया. फार कठीण जीवन असतं संत महापुरुषांचं. आणि म्हणून श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात की असे संत जगामध्ये दुर्लभ आहे. आणि ते मिळवण्यासाठी साधकाच्या जीवनात काय पाहिजे. देव मिळावा किंवा संत मिळावे हे कोणाला वाटतं. काही हे बिरडे फिटेल काही तो स्वामी भेटेल योगा हुनी वडील निमिष मानी. मला श्री गुरुची भेट झाली पाहिजे. एकनाथ महाराज पैठण पासून देवगिरी पर्यंत पायी चालत आले महाराज. आणि देवगिरीला जनार्दन स्वामी संत आहेत ते किल्लेदार होते आणि किल्ल्याच्या द्वारावरती उभा राहिले. ते पहारेकरी मध्ये जाऊ देनात. नाथानं हात जोडले, म्हणले मला स्वामीची भेट घेऊ द्या. ते म्हणले अरे स्वामी म्हणजे काय साधारण आहे का. स्वामी म्हणजे किल्लेदार आहेत आणि त्यांची भेट अशी तशी होत नाही. दिवसभर थांबले आणि शेवटी पहारेकऱ्याला दया आली आणि नाथाला जाण्यासाठी संधी दिली आणि नाथांची जनार्दन स्वामीची भेट झाली. पहा मग संत महापुरुषाची भेट झाल्यावर संत कळणं कठीण आहे. हिशोबा टिसोबाचं काम नाथ महाराजांकडे दिलं. रात्रभर जागले. एका पैचा हिशोब चुकला. मोठ्या पाट सकाळी 5 वाजता तो हिशोब लागला आणि टाळी वाजवली. आनंद झाला. त्यावेळेला जनार्दन स्वामी म्हणले नाथा आनंद कशाचा झाला. म्हणले एका पैची चूक सापडली. त्यावेळेला जनार्दन स्वामी म्हटले एकनाथा ज्याला एका पैची चूक सहन होत नाही तो परमार्थाचा अधिकारी आहे. विठ्ठल तयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुशिजे. आमचे गुरुजी म्हणायचे अरे माणसानं संसारिकानं परमार्थ कसा करावा. कान उघडे करून ऐका. कसा परमार्थ करावा लय सोपं आहे. पा तुम्ही जसा संसार करताना तसा परमार्थ करावा. म्हणजे कसा. तुम्ही संसार हायगेना करता का. किती जोमानं करतो आपण संसार. अरे संसारात दम नाही आपल्याला. टाइम म्हणजे टाइम पैसे म्हणजे पैसे. सगळं जिथल्या तिथं घरापरी घर लाईट बिल परी लाईट बिल किराणा परी किराणा. का हुकता गॅस जर संपला तर तुम्ही थांबता का नाही. फास्ट सगळं का. संसार जितका रंगून करता तितका रंगून परमार्थ करा. बरोबर ठीक आहे. आता आम्ही संसारासारखा परमार्थ करू पण परमार्थ कसा करायचा. आता जो मी परमार्थ संसार कसा करायचा आता जसा तुम्ही परमार्थ करू येईल तसा करा. आपण परमार्थ एवढं ध्यानानं करतो का. आता गेले ते गेले कीर्तनाला हुकलं तर हुकलं आले तर आले बसले तर बसले. जसा परमार्थ आपण जास्त ध्यान देऊन करत नाही तसा संसार जास्त ध्यान देऊन करू नका. तो होणार आहे. ठेविले आनंदी तैसे चिरहावे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतनिया राहती तैसे असावे संसारी. आजवरी प्राचनाची पक्षी अंगणी उतरती ते का गुंतनिया राहती तैसे भेटल्यानंतर असं आहे संतत्वाची बुद्धी झाली पाहिजे. बुद्धी होत नाही महाराज. एखादे संत भेटले तर आपल्याला वाटतं ढोंगी असाला. बुद्धी होत नाही. धृतराष्ट्राला गीतेचं तत्वज्ञान राजमहालात बसल्या बसल्या ऐकायला भेटत होतं. सांगणारा देव होता. बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी झोपत नाही राहिला तुम्हाला. जो वेदी प्रतिपाद्य देवता मार्गशीर्ष महिना सांगणारा श्रीकृष्ण. ध्वजस्तंभावर हनुमंतराय ऐकणारे अर्जुनजी बसल्या बसल्या धृतराष्ट्राला ऐकायला भेटत होतं. तरी सुद्धा धृतराष्ट्राला ते ऐका वाटत नव्हतं. मग तुम्हाला कीर्तन ऐका वाटत नाही हे तुमचा काय गुण आहे.
अरे देवाचे शब्द ऐका वाटाना तर आम्ही तर महाराज आहे, पुन्हा आमचं काय खरंय पुन्हा त्यातल्या त्यात लक्षात ठेवा. पण या श्रवण केल्यावर त्याचा गुण येतोच. आयुर्वेदिक औषध खाल्लं तर कमीत कमी त्यानं हानी तरी होत नाही आणि आला गुण तर हळूहळू येतो. तसं हे श्रवण आहे, या श्रवणाचा उपयोग होणारच. ज्ञानोबराय सांगतात म्हणले त्या आंधळ्या धृतराष्ट्राला दम्मादम्मानक होत नाही पण त्याच्या बुद्धीत फरक पडला. पण कधी 100 मुलं मेले, नरसंहार झाला, पांडवांचं राज्य आलं आणि मग तो अवतेची अवसरी सुकया झाला. अंधुती अवसरी त्याला टाइम लागला पण सुखी झाला विठ्ठल. काही माणसं कसे आहे महाराज कापरासारखे, कापुराची वाती उजळल्या लगी त्याला काडीच्या पेटीची काडी लागली का लगी पेट घेत ते. तुका म्हणे कानी ऐकिली मात वर्गणी द्या म्हणणं का देणं. हे कापरासारखी काही गौरी सारखी देव ना अजून कुठं काला झाला राहिले 2 दिवस धुपत धुपत पेटत पण पेटत. आणि काही काही शेणासारखे सगळा सप्ताह संपतो पण ते वर्गण देत नाही. म्हणजे असं आहे, अशा वृत्तीचे माणसं असतात. परमार्थाची बुद्धी होत नाही, संतत्वाची बुद्धी होत नाही. दुसरी गोष्ट संत महापुरुष भेटले तरी पहिली गोष्ट भेटतच नाही, भेटली तर बुद्धी होत नाही. आणि तिसरी गोष्ट कृपा होत नाही. तुकाराम महाराज सांगतात बाबा भेटण्यासाठी काय पाहिजे ते सांगा मला तुम्ही. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तिळे तिळे पुण्य साचा पडे, तिळे तिळे पुण्य साचा पडे, तिळे तिळे पुण्य साचा पडे. तरी बहुता जन्मी जोडे, तरी बहुता जन्मी जोडे, हरे बहुता जन्मी जोडे, हरे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचे सिया तुडे, नाम तुझे वाचे सिया तुडे. नाम तुझे वाचे सिया जोडे, नाम तुझे वाचे सिया जोडे. समागम घडे संताचा, संताचा दिले इंद्रिय हात पाय दिले इंद्रिय हात पाय दिले हात पाय संतांच्या भेटीसाठी आवश्यक आहे तिळे तिळे पुण्य साचा पडे. असं पुण्य मिळवावं लागतं आणि अनेक जन्माचं पुण्य असेल तर संत भेट होती. तुम्हाला सांगतो भजन नामस्मरण करण्यासाठी सुद्धा पुण्य पाहिजे पा. ज्याचे मुखी त्याचे मुखी हरी पैठावय, अनंत जन्माचे सुकृत पदारी, अनंत पैठा होय. मला सांगा तुम्ही आता कीर्तनाला आलेत, झोपले नाही ना बहिणी लाडक्या, तुम्ही कीर्तनाला आले तर कीर्तनाला आल्यानंतर भजन करणं हे सांगायची गरज नाही, ते केलंच पाहिजे. भजनासाठीच आलेलो आहे आपण, विठ्ठल विठ्ठल म्हणण्यासाठीच आलेलो. कारण इतर वेळात ते होत नाही. या सप्ताहाचं शीर्षकच आहे अखंड हरिनाम सप्ताह. मग कमीत कमी 2 तास तर भजन,
2 तास, त्यातही सारखं भजन नसतं. सारखं जर विठ्ठल विठ्ठल म्हणलं तर लोक म्हणते महाराजाला काही येत नाही, म्हणून जास्त टाइम भजन केलं त्याने. विठ्ठल 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 सारखं सारखं विठ्ठल विठ्ठल आपण म्हणत नाही. थोडं थोडं मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन असतं, त्यातही सगळे म्हणतात का सांगा मला? इकडं पाहा तुम्ही, सगळे म्हणता का? आपण लक्षच देत नाही. विठ्ठल विठ्ठल भजन म्हणजे तुमच्या आमच्या भाषेत टीव्हीवर आलेली ॲडव्हर्टाईज, बरोबर झालं मध्ये. अरे बाबा, ज्याला तुम्ही गौण समजता तेच प्रमुख मानलं सांगतात, ते भजनच मुख्य आहे. हे भजन म्हणजे आमचा प्राण आहे असं संतांचं म्हणणं आहे. ते आपण करत नाही. किती लोक करते इमानदारीने सांगत? करीतच नाही. करायलाच पाहिजे. आता इथं कीर्तनात मोबाईलची काय गरज आहे? त्याच्यात बोटं घालतील, दुसरंच काहीतरी करतील, पण भजन करणार नाही. तेवढं सांगून तुम्हाला गुण येणार नाही. विठ्ठल बराच गुण आला, पण काय महाराज, बैलाला बी दही दही म्हणलं ते बी चालतो. तुम्ही माणसं आहे, मला सांगा, सांगून काय हो? आपल्या स्वभावता आतून ते प्रेम निर्माण झालं पाहिजे. काय आतून आहे? अखंड खंडे ना जीवन राम कृष्ण नारायण. म्हणून संत भेटीसाठी पुण्य लागतं. कोणतं पुण्य लागतं म्हणले? शुद्ध पुण्य लागतं. नाथ महाराज सांगतात, निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्या लाही जते साठो वाटी तय होय भेटी हरिप्रियाची. शुद्ध पुण्य म्हणजे काय? याचा अर्थ अशुद्ध पुण्य असलं पाहिजे. लक्षात ठेवा, तुमच्याकडचा पैसा दिसेल पण तुमच्याकडचं पुण्य दिसत नाही. लोक म्हणते पैशावाला आहे म्हणजे पुण्यवाने, असं काही नसतं. पुण्यातही प्रकार आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, पुण्याचा चारा चुरा पापाचा महाचिरा. थोडे थोडे पुण्य करायचे, थोडे थोडे पुण्य करायचे, एकदम मोठं पाप करायचं डोंगरासारखं. थोडे थोडे पुण्य आणि एकदम मोठं पाप, याची बराबरी होत नाही. त्यापेक्षा एकदम मोठं पुण्य आणि कमी कमी पाप, असं आहे. ज्याच्या जीवनात भयंकर डोंगरासारखं पुण्य आहे आणि थोडंफार पाप आहे. चारा चुरा. चारा चुरा म्हणजे भुगा भागा. घरी पाहुणे आले, आमरसाचा स्वयंपाक केला. आज होता पण आम्ही तिकडून जेवण आलो. आमरसाचा स्वयंपाक केला, कुरडया पापूड केले. प्रत्येकाला एक एक जण पापूड वाढायचा. ती एवढी नसते ना, महिला मोठ्या हुशार असत्या. मग त्याच्यावर अशी थाप आणत्या. थाप आणले की त्याचा चुरा होतो आणि मग ते चुरा वाढायचा. याला म्हणतो चारा चुरा. विठ्ठल थोडं थोडं पुण्य भयंकर मोठं पाप असं आहे. भयंकर मोठं पुण्य, थोडं थोडं पाप. त्याच्यावर कधी कधी गरिबी श्रीमंती अवलंबून असते. पण जाऊ द्या, समानता असल्यामुळेच देह प्राप्त झाला ना. पाप पुण्य समान समी तैच पाविजे कर्मभूमी. पाप पुण्य समान असल्यावर मनुष्य देह मिळतो, ठीक आहे. पण तुम्ही म्हणसाल मग त्याच्यात गरीब श्रीमंत असा भेद का होतो? तर त्याचं कारण सांगितलं तुम्हाला. थोडं थोडं पुण्य अधिक भयंकर मोठं एकदम केलेलं पाप, किंवा थोडं थोडं पाप एकदम मोठं केलेलं पुण्य. पण असतं ते समानच, पण ते भोगावंच लागतं. लक्षात ठेवा, ते चूक. न भुक्तम क्षीयते कर्म जन्मकोटी क्षतैरपी. एक फार सुंदर श्लोक आहे. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्ये नेच्छन्ति मानवाः पापस्य फल नेच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नुताः. शास्त्रकार सांगतात, माणसाला पुण्य करावं वाटत नाही पण पुण्याचं फळ पाहिजे. माणसाला पापाचं फळ नकोय पण पाप काही सुटत नाही. लक्ष देऊन ऐका. पुण्याचं फळ काय तर सुख आहे. पुण्याचं फळ काय? सुख आहे. पुण्याच्या फळाची म्हणजे सुखाची प्रत्येकाला इच्छा आहे, पण पुण्य करावं वाटत नाही. डॉक्टर सांगतो सकाळी लवकर उठत जा, फिरत जा, व्यायाम करत जा, तेव्हा तुमचं वजन कमी होईल. आता मला सांगायचंय, याला फिरायचा कटाळा, उठाचा कटाळा आणि वजनही कमी व्हावं वाटतं. होईल कसं? होत नाही ना. आता आम्ही असे माणसं पाहिले, डालेचे डाले सकाळी असे असे चालते का? त्याला अपेक्षा आहे कशाची?
हे शरीर कमी झालं पाहिजे. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुम्हाला जर काहीतरी पाहिजे असेल तर काहीतरी करावं लागेल का नाही? तसं सुख पाहिजे असेल तर पुण्य करावं लागेल. पुण्य केलं तर दोन गोष्टी होत्या, एक पाप जातं, दुसरी गोष्ट सुख आपल्या जीवनामध्ये प्रदान होतं. विठ्ठल पुण्य म्हणजे काय? आता पुण्य म्हणजे काय सांगा. आता तुकाराम महाराज म्हणले, पुण्य पर उपकार पाप ते परपीडा अनेक नाही जोडा दुज्या यासी. परोपकार करणं म्हणजे पुण्य आहे. आता अनेक त्या पुण्याच्या व्याख्या आहे महाराज. भजन करणं हे सुद्धा पुण्य आहे, दान धर्म करणं हे सुद्धा पुण्य आहे. पुण्य म्हणजे काय? पुराणामध्ये, कथेमध्ये, कीर्तन भजनामध्ये आपण जे जे चांगल्या गोष्टी ऐकतो, जाऊ द्या, आपलं मन ज्याला चांगलं म्हणून मान्य करतं ते पुण्यच आहे. मन सांगत असतं पाप करताना हे करू नका, हे वाईट आहे, पण तरी सुद्धा मनुष्य ते करण्याकरता प्रवृत्त होतो. आणि म्हणून पुण्याने सुख प्राप्त होतं आणि पापाने दुःख प्राप्त होतं. तुका म्हणे पापे येती रोगाची आरोपे, येते रोगाची आरोपे, येते रोगाची आरोपे. तुका म्हणे पापे येती रोगाची आरोपे, येते रोगाची आरोपे, येते रोगाची आरोपे. तुका म्हणे पापे येते रोगाची आरोपे, येती रोगाची आरोपे, येती रोगाची तुका म्हणे पापे येती रोगाच्या रूपे. आता गंगेमध्ये स्नान करणे हे सुद्धा पुण्य, लक्ष देऊन ऐका. पण गंगेच्या स्नानाने असं होतं बा, स्नान करणाऱ्याचं पाप जातं, पण स्नान करणाऱ्याच्या पापाची वासना जात नाही. बोलू नका. पाप केलेलं पाप जातं. शुचित्वे शुची गंगा होय आणि पापताप ही जाय, परी तेथे आहे बुडणे एक. तिथे स्नान केलं पाप जातं, पण वासना जात नाही. कायमचं पाप करणं त्याचं बंद होत नाही. ती गंगा मलिन होते महाराज. आणि ते गंगा ही निज पाप भंगा, संत चरण सांगा वांछिती. सांगण्याचा इत्यर्थ असा आहे. परंतु संत महापुरुषांच्या जीवनामध्ये जर साधक गेला तर त्याच्या जीवनातली पाप वासना नष्ट होते. पापही जातं आणि पुण्यही मिळतं. तुम्हाला मी दोन्ही प्रमाणाने एकाच अभंगात आहे ते सांगतो. पहा, पुण्यवंत व्हावी घेता सज्जनाची, संतांच्या नावाने पुण्य मिळतं. ठीक आहे. तुका म्हणे पापे जाती संताची जपी. विठ्ठला संत नावाचा घटक प्रत्येक मनुष्याच्या जीवनात गरजेचा आहे. पण तुकोबर आहे, प्रश्नार्थ निर्माण करतात. कोण जाणे कोणाकडे ते पुण्य असेल, ज्यांना ते संत भेटतील. अभंगात यासी ऐसी याची वे
तुझ्याशी ऐसी यांची भेटी, जी हरी धरिला मनी. जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात, कोणाकडे असं पुण्य असेल की ज्या पुण्याईने संतांची भेट होईल. कारण संत भेट दुर्लभात दुर्लभ आहे. लक्षात ठेवा, आपल्या स्वतःचा पती परमेश्वर संत आहे, जिजाबाईला समजलं नाही. पहा, जिजाबाईला लक्षात आलं. तुकोबाराय ज्या वेळेला वैकुंठाला जायचं त्यावेळेला म्हटले, आवले चल म्हणले वैकुंठाला, चल माझ्यासोबत वैकुंठाला चल. त्यावेळेला जिजाबाई म्हटल्या, नाही म्हणले माझं येणं जमणार नाही, कारण घरी म्हैस आहे, तिची सगळी सेवा करावी लागते, दिवसभर चारा पाणी करावं लागतं, संध्याकाळी दूध काढावं लागतं आणि मग परिवार चालतो. तुकाराम महाराजांनी अतिशय आग्रह केला, आवले चल म्हणले, तू परत परत जाणं होत नाही, चल माझ्यासोबत. त्यावेळेला जिजाबाई म्हटल्या, मी येते, पण संध्याकाळी परत म्हशीचं दूध काढायला येणं होईल का? म्हणजे याचा अर्थ जिजाबाईला वाटलं वैकुंठ म्हणजे पोलंबरी सारखं एखादं गाव असलं पाहिजे. तुकोबाराय जिजाबाईला समजले नाही. तुम्हाला आम्हाला काय समजणार आहे महाराज? संत समाजाला कळणं कठीण आहे. संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही. एक फार सुंदर श्लोक आहे, विद्वन्नेव विजानाती विद्वज्जन परिश्रमा, नाही वंध्या विजानाती गुरुविन प्रसव वेदनात. प्रसवतेच्या वेदना काय असतात हे वांज स्त्रीला समजत नसतं. जी आई झालेली आहे त्या आईलाच प्रसवतेच्या प्रसव काळच्या वेदना कळत असतात. तसं जे संत आहे त्या संतांनाच संत समजतात, अन्यत्र लोकांना कळत नाही. विठाला विठा. मम्मट नावाचे एक भट्ट होऊन गेले, विद्वान होऊन गेले काश्मीर प्रांतामध्ये. काश्मीर ही जी भूमी आहे विद्वानांची भूमी आहे. त्यांनी एक साहित्याचा ग्रंथ लिहिला आणि बोलू नका, साहित्याचा ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ आद्य जगद्गुरु शंकराचार्य यांच्या हाती पडला. पूज्य श्री चैतन्य महाराज यांच्या मुखातून ही गोष्ट ऐकलेली आहे मी. आणि शंकराचार्य महाराजांनी ज्या वेळेला तो पाहिला त्यावेळेला त्यांना काहीतरी त्याच्यात शंका निर्माण झाल्या आणि ते म्हटले, या शंकेचं उत्तर आपण मम्मटाचार्याकडून घेऊ. ते काश्मीर प्रांतात गेले आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर बघितलं ते वृद्ध झालेले होते. पहा, आणि वृद्ध झाल्यामुळे त्यांचे शरीरावरती सुरकट्या पडलेल्या, अंगावरती आढ्या पडलेल्या. त्यांनी तो ग्रंथ समोर ठेवला. आपल्याकडे अतिथी आले, यती संन्यासी आले म्हणून त्यांनी त्यांचं पूजन वगैरे केलं. आणि शेवटी आद्य जगद्गुरु शंकराचार्याला विचारलं की काय कारणास्तव आले. त्यांनी तो ग्रंथ समोर ठेवला. म्हणले, या ग्रंथामुळे मी आलो. काय कारण आहे? म्हणले, या ग्रंथात मला काही शंका वाटतात, काही सिद्धांत थोडे माझ्या बुद्धीला पटत नाही. याची संगती काय ती मला तुम्ही जराशी समजून सांगा, लावून द्या, मला थोडं चुकीचं वाटतंय. त्यावेळेला त्या मम्मटाचार्यांनी त्या शंकाचं उत्तर देण्याऐवजी एक काम केलं. शंकराचार्य समोर बसलेले आणि त्यांच्याकडे पाठ फिरवली, भिंतीकडे तोंड करून बसले. आता तुम्ही म्हणताल या असा वेडेपणा काय? भिंतीकडे तोंड केलं आणि पुन्हा समोरासमोर बसले. शंकराचार्य म्हटले, अहो तुम्ही भिंतीकडे तोंड केलं, काय काय समजे ना. त्यावेळेला मम्मटाचार्यांनी समोर तोंड करून सांगितलं, हे पहा, मी भिंतीकडे पाहत होतो त्यावेळेला तुम्हाला काय दिसलं? ते म्हणले, पाठ दिसली. ठीक आहे, पाठ दिसली, पण नुसतं पाठ दिसली का? नाही, तुमच्या पाठीला कुबड आलेलं आहे. म्हणले, काय आलंय? कुबड. अशी पाठ वाकलेली आहे. काय झालेली आहे पाठ? अशी म्हाताऱ्या माणसाची काम करू करू, कष्ट करू करू जुने लोक असे पाठीत वाकायचे, अशी पाठीला कुबड आलेलं आहे. त्यांनी सांगितलं, हे पहा, तुम्हाला शंकाच विचारायची असेल तर माझ्या पाठीच्या कुबडाला विचारा. इतके प्रयत्न केले, ग्रंथ लिहिता लिहिता माझ्या पाठीला कुबड आलं आणि तुम्ही सहज कसं म्हणू शकता की हे सिद्धांत चुकीचे आहे? तुम्ही ध्यानात आहे का सगळे? एखाद्या कीर्तनकाराचा शब्द चुकला तर लोक या सोशल मीडियावर टाकतात, नको ते करता, आणि तुम्ही इथं येऊन उभा राहून बोलून पावर. अरे तुम्हाला बायकोच्या पुढे बोलता येत नाही दादा. लक्षात ठेवा, इथं येऊन उभा राहायचं म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी आयुष्यातला काळ घालावा लागल. सगुण चरित्रे काही सांगून काय उपयोग? कीर्तन कशाला म्हणायचं? त्या कीर्तनामध्ये भक्ती असली पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे, जीवाचं कल्याण झालं पाहिजे. कमीत कमी तुमच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण तरी निघलं पाहिजे. विठ्ठल
गोष्टी, विनोद, संसार हे सांगणं म्हणजे कीर्तन नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून संत समजणं सोपं नाही. संत नवती जगा वाईट माणसं जीवनात मिळत असतात, असं वाटतं हे भेटू नये. बसनं प्रवास जर करू लागलो तर बसमध्ये पिणारे माणसं, बिडेवाले माणसं, मोकार टुकार माणसं हे आपल्या सीटा शेजारीच बसते. असं वाटतं वारकरी भेटाव पण मोकार भेटते. बेकार कार्यक्रम आहे. असं वाटतं हे लवकर उतरले पाहिजे पण त्याचा स्टॉप येतच नाही, सारी एसटी उतरल्याशिवाय. तसं वाईट वाईट माणसं आपल्या जीवनात नकोच असं वाटतात पण ते माणसं जातच नाही. सारं गाव मरतं पण ते मरत नाही. ते बोल आहे ना, करडीला नाही किडा न वाकट्याला नाही विठाला. चांगले माणसं आयुष्य थोडं आहे. ज्ञानोबराय 22 वर्ष, तुकाराम महाराज 42 वर्ष, शंकराचार्य 32 वर्ष. थोडं जगले हे माणसं. पण इतकं जगले थोडं, पण इतके दिवस झाले तरी त्यांच्या जगण्याची चर्चा चालू आहे. आपण इतकं जगतो पण आपण जगतो तरी गावाला माहिती नाही आहे का मेला, चर्चाच नाही आपली. संतांची चर्चा आहे. अहो तुम्ही आम्ही करूयात नवल नाही, जगाच्या मालकानं संतांचं गुणगान गावा. देवईची रज चरणाची माती धावत चालती त्यांच्या. म्हणून सतसंगती जी आहे ती फार महत्वाची आहे. आणि या उद्देशाने तुकाराम महाराज म्हणतात, कोण पुण्य कोणा गाठी, जासी आयसियांची भेटी. पण ते संत कोण आहे, कसे असतील ते, दुसरं चरण.
भेटी जी हरी धरिला मनी, दिले संसाराशी पाणी. जास्त कडक झाला आवाज. जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात की अशा या संत महापुरुषांची ओळख आहे ज्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये फक्त देवाला स्थान दिलेलं आहे. ईश्वरा वाचून काही जिये अनेक लानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. त्यांच्या ज्ञानाचा विषय देव किंवा विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. असे ते जे संत आहे त्यांच्या मनात दुसरं काही नाही, फक्त देव आहे. जी ही हरी धरिला मनी, दिले संसाराशी पाणी. ऐका मायबाप, जगामध्ये देवाला धरणं कठीण आहे आणि देवाला जर कोणी धरलं असेल तर ते संतांनी धरलं. जनाबाई म्हटल्या ना, धरिला पंढरीचा चोर. हातालाही धरला, झालं ना बाबा, मनातही धारण केला, त्याचा परिणाम दिले संसाराशी पाणी. इकडे लक्ष द्या. संत महात्म्याने हातावरती पाणी घेऊन संतांनी संसाराला पाणी सोडलं आणि आपण पाणी घालतो. फरक एवढा आहे, आपण संसाराला पाणी घालून खत पाणी घालून संसार मोठा करू लागलो आणि संतांनी संसारावर पाणी सोडलं. विठ्ठल दिले संसाराशी पाणी. संसाराला पाणी दिलं याचा अर्थ असा आहे संसारावर पाणी सोडलं. मला सांगा, तुकाराम महाराज श्रीमंत होते. लक्ष द्या, भयंकर मोठी श्रीमंती तुकोबाराय. एकतर घरात सावकारकी होती, पण ज्या वेळेला तुकोबारायनी दुष्काळ पडला, दुष्काळामध्ये आपलं सर्व द्रव्य गेलं. दुष्काळ याटिला द्रव्य नेला मान, श्री एकी अन्न अन्न करिता मेली. मांडी घाल रे, मांडी घाल. म्हणजे अन्न 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 करून माणसं मेली. कसे दिवस असेल सांगा बरं. एक हिंदीमध्ये फार सुंदर वाक्य आहे. पहिल्या जमान्यामध्ये उपाशी माणसं मरत होती, पण आताच्या जमान्यामध्ये उपवासी मरत नाही, जास्त खाऊन मरतात. पहिले लोक भूके मरते थे, अब खाके मर रहे हैं. जास्त खाऊ राहिले आणि जास्त खाल्ल्यामुळे डॉक्टर सांगतो कमी खा, हे कमी खा, ते कमी खा. हे पोरं हे बोलला, हे पाहिलं हातात काय तुमच्या करताची. विठ्ठल युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख. 17व्या अध्यायामध्ये लक्षपूर्वक आहे का, भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये 8, 9, 10 हे जे श्लोक आहे त्याच्यामध्ये सत्वगुणी अन्न, रजोगुणी अन्न आणि तमोगुणी अन्न. सात्विक पुरुषाला कोणतं अन्न आवडतं? आयुष्सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना, रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विक प्रिया. सात्विक माणसाचा आहार कसा असतो? रसयुक्त, रस्या, स्निग्धा, तूप वगैरे वगैरे. स्निग्धा, स्थिरा, तो खाल्ल्यानंतर थोडा काळ का होत नाही, पोटामध्ये स्थिर तो आहार राहतो. स्थिरा हृदया, आणि तो सात्विक आहे. किंबहुना खातानाही सुख आणि खाल्ल्यानंतरही सुख, असा सात्विक आहार संतांचा असतो. म्हणून त्यांनी आपल्याला, तुम्हाला, आम्हाला सात्विक आहार दिला ना महाराज. युक्त आहार, युक्त
करिता मेली स्त्री एकी. अहो अन्न अन्न म्हणून तुकोबराच्या पत्नीने प्राण सोडला. लक्ष द्या, लक्ष द्या. तुम्ही म्हणताल 10:30 म्हणली होत म्हणला होता, 11:45 वाजले, सोडायचा काही वेळच नाही. अजून 10 मिनिटं दम धरा. मला तुमच्या कार्यकर्त्याकडून सूचना आली की थोडं चालू द्या. खरं तर मलाही 10:30ला सोडा वाटत होतं, पण म्हणलं एवढ्या कमी याच्यात तुम्हाला पुरणार नाही ना आम्हाला पुरणार. थोडंसं घेतलं वाढून. विठाला दुष्काळाचं सावट सारलं. लोक तुकोबराला भेटायचे. त्यांनी कर्ज दिलेलं होतं आणि भेटल्यानंतर एखाद्या सावकाराचं आपल्यावर कर्ज असलं की साहजिकच मान खाली जाते. तुकाराम महाराज रामराम घालायचे, ते लोक माने खाली घालायचे. तुकाराम महाराजांनी विचार केला, म्हटले असं जर होत असेल तर का नाही यांचं कर्जच बुडवून टाकू. पण कर्जाचे खत बैलगाडीत भरवले आणि कर्ज खातं इंद्रायणीच्या डोहात बुडण्याकरता तुकोबरा प्रवृत्त झाले. पण जिजाबाई म्हटल्या थांबा, आपला संसार बुडवला ठीक आहे, पण दुसऱ्याचा बुडवू नका. तुमचे जे बंधू आहे कानोबर आहेत त्यांचे कर्ज खातं परत करा. तुकोबरांनी गाडीभर कर्जाचे खत इंद्रायणीच्या डोहात बुडवले. स्वतः श्रीमंत असून गरीब झाले. का वावया भिकारी हेच आम्हा कारण, अंतरोनी जन जावे दुरी, संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श. आणि नंतरची परिस्थिती कशी झाली, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुतरी घर राखी. श्रीमंत आहे, गर्भ श्रीमंत आहे, पण नंतरचा काळ असा झाला महाराज की चोर लोकांना सुद्धा तुकाराम महाराजाचा धाक वाटू लागला. आता चोराला धाक वाटणं म्हणजे काय, त्याचा अर्थ कसा आहे तो सांगतो. भजन करा विठाला. इतकी गरिबी आली, चोरी करणाऱ्या चोरानं जर तुकोबराला पाहिलं तर त्याला सुद्धा दया यायची की यांना काहीतरी देऊन जावं. जुना काळ, गरिबी अधिक होती आणि जे चोर लोक असायचे ते चोरी करायचे. आताच्या सध्याच्या काळात VIP चोर झालेले, चोर ओळखू येत नाही सध्या. कशी चोरी होते काही कळत नाही. आमच्या आईच्या गळ्यातलं एक सोन्याचा दागिना त्या त्र्यंबकेश्वरच्या परिक्रमेला गेल्या ब्रह्मागिरीच्या, त्यावेळेला बसमध्ये चढता चढता गेला. मी आईला म्हटलं ते गळ्यातलं हे घरीच ठेवायचं, कशाला नेलं. मागं पुढं पाहायचं मग नेमकं मागची मंडळी कोण आहे काय. आईनं सांगितलं मागं पाहिलं तर सगळे गांधावळे मालेवालीच होते. नेलं कोणा प्रश्नच आहे. विठ्ठल विठ्ठल. चोर ओळखणं कठीण झालेलं आहे. मग तो चोर चोरी करण्यासाठी निघाला. रात्र झालेली आणि जुनाट घर होतं लाकडाचं. कानवसा घेऊ लागला. पती पत्नी झोपलेले पण ते चर्चा करत होते महाराज. 2 मुलं 2 मुली. थंडीचे दिवस. ते पत्नी म्हणायचे अहो खूप थंडी वाजते, अंगावर घ्यायला काही नाही. पती म्हणायचे तू म्हणते ते खरं आहे, पण माझ्याही अंगावर घ्यायला काही नाही ना. मी माझ्या धोत्राच्या एका कोपऱ्यानं लेकरं झाकले. ती म्हणली माझ्या साडीच्या पदरानं मी लेकरं झाकली. आणि ही चर्चा कोण ऐकत होतं, बाहेरचा चोर. चोरांना विचार केला आपण ज्यांच्याकडे चोरी करायला आलो ते दरिद्री आहे, त्यांना अंगावर घ्यायला कपडे नाही, चोरता काय. म्हणजे चोरी करणारा निष्ठुर मनुष्य, पण त्याला बी दया आली महाराज. त्याच्या अंगावर होतं घोंगडं. त्यानं ते घोंगडं घराच्या धाऱ्याच्या दिशेनं भिरकवलं आणि त्याला म्हणले घ्या रे बाबा हो, आजच्या दिवस चोरी बंद. याला म्हणायचं
जाऊ पुढती भिके कुत्री आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाकी. जवळ चोर आल्यावर त्याला, आता आमच्याकडे जर चोर आला त्याला धाक नाही वाटणार, तो म्हणन साधला हा पर्वका. विठ्ठल ज्यांनी स्वतःचा संसार नीट केला नाही ते दुसऱ्याचा संसार वाढवतील का? तुम्ही झोपले तर नाही ना? दिले संसाराची पण. मग अशा संताकडे आमचा संसार वाढावा या अपेक्षा घेऊन जायचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात असे संत भेटतील. कोण भाग्यवान पुरुष आहे? अभंगाचं तिसरं चरण ऐसियासी बोले वाचा. तुकोबारा म्हणतात कोण भाग्यवान आहे बाबा? अशा संताशी तो बोले. मला सांगा काय शब्द असेल हो संतांचे? ज्ञानोबराचे शब्द म्हणजे ज्ञानेश्वरी. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, परी त्या फळाचे महादीप पातलो आम्ही. ज्ञानोबराचे शब्द म्हणजे ज्ञानेश्वरी, तुकोबराचे शब्द म्हणजे गाथा, नाथांचा शब्द म्हणजे भागवत, रामायण इत्यादी. अर्थ इतका आहे की या संतांनी बोलावं तर ग्रंथ तयार झाले आणि आपण बोलावं तर भांडणं तयार होतात. इतकं संतांच्या आपल्या बोलण्यातला फरक आहे. मुखी तुकाराम महाराज सांगतात मोकळे मन रसाळ वाणी. त्यांची वाणी रसाळ आहे. किंवा साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ थोडं बोलतात. तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये असं पघुळ नाही लावलं महाराज, असं लांबलचक काही सांगितलं नाही. शब्द सूत्ररित्या सांगितलं, सूत्रबद्ध पद्धतीने. भक्ती म्हणजे काय म्हणले? भक्ती ते नमन. दुसरे म्हणलं नमन म्हणजे काय? नमन ते नम्रता अंगी. नमन म्हणजे नम्रता. नम्रता म्हणजे काय? नमन. नम्रता म्हणजेच भक्ती. विठाला विठाला सूत्रबद्धरित्या संत महापुरुषांनी सांगितलं. आणि म्हणून अशा संतांचे शब्द प्रत्यक्षात ज्या लोकांनी ऐकले असेल ते किती भाग्यवान आहे बाबा. कोण हा भाग्याचा? किंवा अशा संताशी ज्यांनी संवाद साधला, ऐसियासी बोले वाचा, तो भाग्यवान आहे. जिही हरी धरिला मनी, दिले संसारासी पाणी. आता मी तुम्हाला अगोदर बोललो का ज्यांनी स्वतःचा संसार केला नाही ते दुसऱ्याचा संसार मोठा करतीलच कसा? तर ऐका, ज्यांनी स्वतःच्या संसारावर पाणी सोडलं, दिली तिलांजुळी कुळनाम रूपासी,
शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. आपल्या कुळाला, गोताला, नावाला, रूपाला तिळांजली देणारे जे संत आहेत, अशा संत महापुरुषांच्या भेटीने संसार संपून जातो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे त्यांचे भेटी, तुका म्हणे त्यांचे भेटी, तुका म्हणे त्यांचे भेटी, तुका म्हणे त्यांचे भेटी, संसाराची तुके, संसाराची तुके, हरे हरे लावणी, हरे हरे लावणी, आ
तुका म्हणे त्यांचे भेटी होय संसाराची तुटी जीही हरी धरिला मनी दिले संसाराचे पाणी. जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतात की अशा संत महापुरुषांच्या भेटीने प्रपंच आपल्या जीवनातील संपून जातो. आदरणीय माननीय आपल्या विभागाच्या लाडक्या ताई त्यांचे भेटी होय संसाराची तुटी जी हरी धरिला मनी दिले संसाराची पाणी. या ठिकाणी हा भक्ती उत्सव मोठ्या आनंदाने समापन्न होत आहे. आपल्या हनुमंतरायचं पांडुरंगाचं मंदिर या ठिकाणी चालू आहे आणि आता कळसाचं काम चालू आहे. मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं, मला वाटतं दुसरं वर्ष हे आहे. आणि मला सुरुवातीलाच कमिटीने सांगितलं की महाराज कळसाबद्दल थोडंसं बोला. आणि असं आहे, आपलं भगवंत जरी मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठित झाले तरीसुद्धा जोपर्यंत कळश पूर्ण होत नाही तोपर्यंत मंदिर पूर्णत्वाला जात. देवळाच्या कामा कळसू परमगंगेशू सिंधू प्रवेशू. गंगा समुद्राला मिळाली, जीवन पूर्ण झालं. अगदी तद्वत मनुष्य जन्मामध्ये भगवत दर्शन झालं, मनुष्य जीवन पूर्ण झालं. पण पहा, त्यातही असा नियम आहे, जुन्या काळापासून आहे. मंदिर जरी पूर्ण आपण गावकऱ्यांनी केलं तरी कळस करत असताना म्हणले त्यात सगळ्यांचा सहभाग असावा. मग जास्तीत जास्त सहभाग, आता जुन्या काळात असं असायचं, लेकी बैलगाडीनं जायच्या, मोठे मोठे बंगले नव्हते, दूरवरपर्यंत ती मुलगी आपल्या माहेराकडे पाहत राहायची. बैलगाडीत मागं तोंड करून बसलेली असायची. कन्या सासोऱ्यासी जाय मागे परतो निपाय. मग तिला आपल्या गावच्या शेत दिसायचं, पिंपळाचं झाड दिसायचं, शेवटी काहीच दिसत नव्हतं, फक्त मंदिराचा कळस दिसायचा. आणि ती त्या कळसासोबत संवाद साधायची, हे माझ्या गावचं मंदिर आहे, हे कळस आहे. तेव्हापासून परंपरा आहे. हे कळसासाठी मुली कशाला पैसे नाही दिले तरी आपल्या संसाराच्या काटकसरीतून त्या कळसाकरता मुली पैसे देतात. आणि आता आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याचं मोठं योगदान आहे. सगळ्या लाडक्या बहिणीला पगार येतो. माझी अशी विनंती आहे का सगळ्या लाडक्या बहिणींनी आणि त्या लेकी बाळींनी मनावर घेतलं तर आपलं मंदिर पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण होईल. आणि आपल्या ताईसाहेबसुद्धा त्याच्यामध्ये आपल्या सर्व विभागाच्या लाडक्या ताईन आमच्या गणुरीच्या लेक आहेत, त्या आमच्या गणुरीच्या विशेष गणुरीवर प्रेम आहे. आमच्या संस्थानावरही ताईंचं विशेष प्रेम आहे. तुम्हाला सांगतो, आमच्या सद्गुरू रामलाल बाबाचं मंदिर त्यावेळेला ताई आमदार नव्हत्या, खरं म्हणजे साधू संतांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागं होत्या म्हणून त्या आमदार झाल्या. आणि रामलाल बाबाच्या मंदिरातली मूर्ती, गेंदाईची मूर्ती, पांडुरंगाची मूर्ती, आम्ही पैशाच्या अभावी तिथे सिमेंटाच्या मूर्ती बसवणार होतो, पण राजस्थानहून आदरणीय काकाने आणि ताईने सहभाग घेतला. चंद्रसूर्य असेपर्यंत त्या मूर्ती राहील अशा मूर्ती तिथं दिलेल्या आहेत. तुम्ही एकदा या, पहा. आजही आमच्यासाठी त्यांचं विशेष सहकार्य असतं. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी आपलं भाग्य आहे की आपल्या धर्माचं भूषण असणारे हे सर्व लोक आहेत. त्यांचा धर्म कार्यामध्ये विशेष सहभाग असतो. आपल्याही या कार्यात त्यांचा सहभाग असेल असं मी खात्री देतो तुम्हाला त्यांच्या वतीने. आणि म्हणून झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करतो. 2 मिनटं ताईसाहेब बोलतील आणि नंतर सेवा आटपेल. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय दुसरी एक गोष्ट आहे, गेवराई या ठिकाणी बाल संस्कार शिबिर आहे. आदिनाथ